Hello friends, I am Jitendra Patil, working as an assistant teacher in Mahatma Gandhi Vidya Mandir's Loknete Venkatraviri Junior College, Nimgaon. Students, today we are going to learn our first lesson in English textbook in first section, that is prose 1.1, An Astrologer's Day. Let us have a look on information about the writer first. The writer of the story, this lesson, is R.K. Narayan. The full name of R.K. Narayan is Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. His lifespan is between 1906 to 2001. Students, he was one of the best novelists among Indian English writers. He has written 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues. आर के नारायण हे अतिशय सुप्रसिद्ध असे कादंबरीकार होते. इंग्लिश रायटिंग जी काही आहे, इंग्लिश रायटिंगचा परिचय पूर्ण जगात करून देण्याचं जे काही काम आहे ते आर के नारायण यांनी केलेलं आहे. आर के नारायण इज फेमस हू मेड इंडियन इंग्लिश फिक्शन फेमस इन द वर्ल्ड, हू पॉप्युलराइज इंडियन शॉर्ट स्टोरीज इन इंग्लिश. आर के नारायण हे जे काही आहेत यांनी जवळपास 14 नॉव्हेल्स लिहिलेल्या आहेत. ही हॅज रिटन 14 नॉव्हेल्स अँड 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स. म्हणजे जे काही शॉर्ट स्टोरीज आहेत त्यांचे जवळपास 5 व्हॉल्यूम त्याने लिहिलेले आहेत. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स म्हणजे प्रवास वर्णनंसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. ही हॅज रिटन इज मेमोर म्हणजे आपल्या अनुभवांचा जो काही इतिहास असतो त्याच्या लिखाणाला मेमोर असं म्हणतात. इन 1975 he has written his memoir My Days. Narayan created the imaginary town of Malgudi where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. बघा, मालगुडी नावाचं जे काही शहर आहे त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून हे मालगुडी नावाचं शहर त्यांनी आपल्या लिखाणात वसवलेलं आहे. आणि त्या मालगुडीमध्ये त्यांनी आपल्या भारतातील जे काही लोक आहेत म्हणजे टिपिकली इंडियन सेटिंग मधले जे काही लोक आहेत ॲमिड अनप्रिडिक्टेबल इव्हेंट्स म्हणजे त्यांच्या जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींचं चित्रण त्यांनी मालगुडी डेज या लिखाणात केलेलं आहे. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयर्नी. बघा, ह्युमर म्हणजे विनोद, अनऑफेंडिंग आयर्नी म्हणजे उपहास, विडंबनात्मक लेखन, a unique Indianness and a simplicity which is utterly charming and authentic. जेवढी साधी सोपी कॅरेक्टर्स आणि त्यांचं साधं जीवन आर के नारायण यांनी चित्रित केलेलं आहे तेवढंच ते खरंखुरं लोकांना वाटतं. आजचा जो काही लेसन आहे द प्रेझेंट लेसन इज वन ऑफ द स्टोरीज पब्लिश्ड इन अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज इन 1947. लेट अस सी द लेसन नाव. तर बघूयात आजचा जो काही लेसन आहे तो. ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड अरेंज हिज इक्विपमेंट्स. सी, आपल्या या स्टोरीमधील जे काही ॲस्ट्रॉलॉजर आहे हा ॲस्ट्रॉलॉजर काय करतो आहे की एका मार्केट प्लेसमध्ये त्याचं दुकान तो लावत असतो. अँड फॉर दॅट पर्पज ही अरेंज हिज इक्विपमेंट्स. जी काही साधनं त्याला लागतात आपल्या व्यवसायासाठी त्याच्यात काय बघूया. कॉवरी शेल्स जे त्यांना कवळ्या असं पण म्हणतो. स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, एक चौकोनी आकाराचा कापडाचा तुकडा आहे आणि त्याच्यावरती काहीतरी ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट म्हणजे काहीतरी गूढ अनाकलनीय सर्वसामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे असणारे जे काही चार्ट आहेत ते त्यांनी तिथं काढलेले आहेत. एक नोटबुक आहे अँड अ बंडल ऑफ पॅमेरा रायटिंग्स. पॅमेरा रायटिंग मीन्स समथिंग वॉज रिटन अँड ऑन द लिव्ज ऑफ पामची जी काही झाडं असतात, जी ताळाची झाडं असतात त्या झाडांच्या पानावरती काहीतरी लिखाण केलेली अशी पानं त्याच्याजवळ होती. आणि असं सर्व साहित्य घेऊन तो तिथं बसलेला होता. आता त्याचा जो काही मेकअप आहे, हिज मेकअप वॉज सुटेबल टू हिज बिझनेस. काय काय बघा त्याच्या मेकअपमध्ये. दॅट ही पुट अँड सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियन ऑन हिज फोरहेड. व्हर्मिलियन म्हणजे काय, लाल रंगाचा जो काही टिळा आपण म्हणतो तो टिळा त्याने लावलेला आहे. आणि सॅक्रेड ॲश जी काही राख असते ती राख त्याने आपल्या कपाळावरती
लावलेली आहे. There was a spark in his eyes, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took as a prophetic light and felt comforted. See, there was a spark in his eyes, and why that spark came in his eyes? Because of continuous searching look for customers. कायम तो आपल्या कस्टमरची वाट बघत राहायचा. एखाद्या चांगल्या व्यवसाय करता जो असेल त्यासारखा तो आपल्या कस्टमरची वाट बघायचा आणि वाट बघून बघून त्या डोळ्यांमध्ये जो काही स्पार्क आहे तो स्पार्क निर्माण व्हायचा, एक चमक निर्माण व्हायची, एक आशा त्याला असायची की कुठला ना कुठला व्यक्ती माझ्याकडे येईल. परंतु त्याच्याकडे येणारा जो काही ग्राहक होता, जो काही कस्टमर होता, तो त्या आशेच्या किरण जे असतं त्याची जी काही नजर होती त्या नजरेला काय समजायचा, अँड प्रॉफिटिक लाईट, की ह्याच्याकडे हा काहीतरी द्रष्टा व्यक्ती आहे, याला भविष्यातलं काहीतरी समजतं, अँड फील कम्फर्टेड, आणि याच्याकडे जाऊन मला काहीतरी समाधानाची प्राप्ती होईल. आणि अशा रीतीने त्याच्या या नजरेला लोक बघत असत. दिस वॉज बिकॉज ऑफ द प्लेस ऑफ आईज बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स. विस्कर्स म्हणजे जे काही गालावरचे असे कल्ले असतात, आपल्या मिशा असतात, या मिशांचे जे झुपके आणि एका बाजूला जे काही कपाळ आहे पेंट केलेलं राखेने आणि त्या टिळ्याने, त्या मधोमध हे जे काही डोळे होते, ह्या डोळेचं स्थान तिथं असल्यामुळे त्याची जी काही नजर होती ती नजर एक आशेचा किरण म्हणून लोक बघायचे. मोर ओव्हर ही वोन अ सॅफन कलर टर्बन अराउंड हिज हेड. Because of this get-up, people attracted to him just like bees to Cosmos or Delia. बघा, आणि अशा त्याच्या या गेटअपमुळे लोक काय करायचे, त्याच्याकडे आकर्षित व्हायचे आणि याच्याकडे जाऊन आपल्याला काहीतरी मिळेल या दृष्टिकोनातून ते त्याच्याकडे जायचे आणि त्याला. He chose the place for his business that was under a termite tree, which was on the side of a road that goes to Town Hall Park. बघा, त्याने आपल्या व्यवसायासाठी अशी एक जागा निवडलेली होती की टाउन हॉल पार्क नावाचं जे काही उद्यान होतं, त्या उद्यानाकडे एक जाणारा रस्ता होता. त्या एक अरुंद रस्त्यावरती तिथं एक चिंचेचं झाड होतं त्या रस्त्याच्या बाजूला, आणि त्या झाडाच्या फांद्यांखाली तो बसून आपला व्यवसाय तिथं थाटत असायचा. That was a noisy place where a number of people ran their businesses. See, many businessmen were there, and those people sell something. For example, medicine sellers, seller of stolen hardware and junk, magicians, and auctioneer of cheap cloth. बघा, औषध विक्रेते असायचे, नंतर चोरीचे जे काही वस्तू असायच्या त्या विक्रेते करणारे ते काही लोक असायचे. थोडंफार भंगार जे असायचं म्हणजे निरुपयोगी वस्तू ज्या असायच्या घरातल्या त्या लोकांनी टाकून दिलेल्या त्या वस्तू विकण्याचा सुद्धा तिथं व्यवसाय होता. मॅजिशियन्स काही जादूगार होते, अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ म्हणजे कापड जे असायचं स्वस्तातलं कापड विकण्याचं तिथं जे काही ठिकाण होते किंवा जे काही लोक होते त्यांनी आपला व्यवसाय तिथं साधलेला होता. आणि या मार्केट प्लेसमध्ये विशेषतः नेक्स्ट हिम केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. बघा, आपल्या भाजलेले जे काही शेंगदाणे असतात ते शेंगदाणे विक्रेता करणारा तिथं असायचा, आणि तो आपल्याकडे गर्दी कशा रीतीने खेचायचा. हू अट्रॅक्टेड हिज कस्टमर्स बॉय कॉलिंग हिज वेअर म्हणजे त्याने विकायसाठी आणलेला जो काही माल असायचा त्याला तो वेगवेगळ्या आकर्षित करणाऱ्या नावांनी संबोधायचा. फॉर एक्झाम्पल, बाय द फॅन्सी नेम सच ॲज बॉम्बे आईस्क्रीम, डेली आल्मंड अँड राजाज डेलिकसी अँड सो ऑन. बघा, त्याच्याजवळ असणारा जो काही माल असायचा त्या मालालाच त्यांनी ही नावं ठेवून दिलेली असायची. म्हणजे बॉम्बेची आईस्क्रीम आहे, दिल्लीचे बदाम आहेत, राजाज डेलिकसी म्हणजे राजघराण्यातील स्वादिष्ट पदार्थ आहेत. अशा कित्येक नावांनी तो आपल्या मालाला संबोधायचा आणि लोकही त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. आता हे जे काही प्लेस होतं, दॅट प्लेस वेअर अन ॲस्ट्रॉलॉजर रॅन हिज बिझनेस डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटनिंग, अँड देअर वॉज नो लाईट्स प्रोव्हाइडेड बाय म्युन्सिपॅलिटी. म्युन्सिपॅलिटीने कोणत्याही प्रकारचं प्रकाशाची व्यवस्था, लाईटिंगची व्यवस्था तिथं केलेली नव्हती. ही ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस इन द लाईट ऑफ अ फायर विच वॉज लीड बाय अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आपल्या बाजूलाच असणारा भाजलेले शेंगदाणे विक्रेता
जो होता भाजलेल्या शेंगदाण्याचा विक्रेता, त्याने शेंगदाणा भाजण्यासाठी जो काही जाळ केलेला असायचा त्या त्या विस्तवाच्या प्रकाशामध्ये हा जो काही आपला ॲस्ट्रॉलॉजर आहे हा आपला व्यवसाय थाटायचा. ऑल द शॉपकीपर्स मॅनेज लाईट्स ऑन देअर ओन. बघा, प्रत्येकाकडे आपल्या आपल्या प्रकाशाची व्यवस्था असायची. काय असायचं त्याच्यात? दी यूज हिसिंग गॅस लाईट्स मीन्स सम बिझनेसमेन्स हॅड हिसिंग गॅस लाईट्स, नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, काहींकडे मशाली होत्या, आणि त्यातल्या त्यात काही एक दोन आणि ॲस्ट्रॉलॉजर दे मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ हिज ओन. म्हणजे काही जे काही इतर पदार्थांचे विक्रेते होते आणि ॲस्ट्रॉलॉजर प्रामुख्याने हे काय करायचे, यांच्याजवळ स्वतःचा कुठलाही प्रकाशाची व्यवस्था त्यांच्याकडे नव्हती. दिस स्कॅरसिटी मीन्स लॅक ऑफ लाईट अँड मुव्हिंग शॅडोज क्रिएट सुटेबल ॲटमॉस्फिअर फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर. बघा, ॲस्ट्रॉलॉजरला हे जे काही वातावरणाची तिथं उपलब्धी व्हायची, म्हणजे स्वतःकडे कुठलाही प्रकाश नसताना इतर दुकानांमधून जो काही प्रकाश थोडाफार मिळायचा त्याच्यावर हा आपला व्यवसाय थाटायचा. आणि याउलट म्हणजे हा कमी मिळणारा जो काही प्रकाश होता हाच त्याच्या व्यवसायासाठी अनुरूप होता. कशा प्रकारे? बघा, ॲज ही वॉज नेवर इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर, त्याला कधीही ॲस्ट्रॉलॉजर व्हायचं नव्हतं. बट बाय ॲक्सिडेंट ऑर व्हॉट सम रिझन्स वूड बी देअर, काही कारणं असतील की त्यामुळे तो आपला हा व्यवसाय चालवायचा. ॲज ही इज अनअवेअर अबाउट फ्युचर हॅपनिंग्स इन हिज लाईफ ॲज वेल ॲज द हॅपनिंग्स इन अदर्स लाईफ्स. म्हणजे जसं स्वतःच्या आयुष्यात काय होणार आहे नेक्स्ट मुमेंटला हे जसं त्याला माहीत नसायचं, तसंच इतरांच्या आयुष्यात देखील काय होणार आहे हे सुद्धा त्याला माहीत नसायचं. इट बिकॉज ऑफ स्टडी ऑफ मनकाइंड्स ट्रबल्स ही श्रूडली गेस्ड अँड गेव सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स टू द कस्टमर्स. तरीसुद्धा एवढ्या दिवसांपासून एवढ्या वर्षांपासून तो आपला व्यवसाय चालवत होता. एक श्रूड ऑब्झर्वर तो बनला होता. या तंतोतंत गेस करायचा तो आपल्याकडे आलेलं जे काही कस्टमर आहे, व्हॉट वुड बी हिज कंप्लेंट, व्हॉट वुड बी हिज प्रॉब्लेम. फर्स्ट ऑफ ऑल ही लिसन, जस्ट लिसन व्हॉट एव्हर कस्टमर इज टेलिंग. कस्टमर काय सांगतोय हे फक्त तो ऐकायचा आणि ते ऐकून काय करायचा, एक स्टप गोळा करायचा. म्हणजे त्याला जे काही ॲडवाईस त्याला द्यायचे होते त्याचं ऐकून घेतल्यानंतर ते ॲडवाईस देण्यासाठीची माहिती तो त्या कस्टमरच्या बोलण्यातूनच ऐकून घ्यायचा किंवा गोळा करायचा आणि कस्टमर्सला असं काही समाधानकारक उत्तर सांगायचा की त्या कस्टमर्सलाही एकदम समाधानी वाटायचं, कम्फर्टेबल वाटायचं. कारण ॲस्ट्रॉलॉजर जो होता, या ॲस्ट्रॉलॉजर हा काही कारणास्तव हा व्यवसाय त्याने चालवलेला होता. त्याला मुळात आपल्या गावामध्ये जसं तो त्याचं गाव जे होतं ते गाव तो सोडून ह्या गावात आलेला होता आणि त्याला त्यांचा परंपरागत व्यवसाय जो होता शेतीचा, जे त्याचे फादर्स वेर डुईंग दॅट बिझनेस, तो बिझनेस जे करत होते तो त्याला मुळीच करायचा नव्हता. व्हॉट वॉज दॅट बिझनेस? कल्टिवेटिंग द लँड्स मीन्स सिम्पली फार्मर. म्हणजे फार्मिंगचा जो काही व्यवसाय होता त्याचे पूर्वज करत होते, पण तो व्यवसाय त्याला करायचा नव्हता. आणि त्या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या, रिपनिंग कॉर्नफील्ड, मग मॅरिंग, कुठंतरी लग्न करणे, लिव्हिंग इन हिज ॲन्सेस्ट्रल होम, की त्याच्या वाडवडिलांपासून त्याला जे काही मिळालेलं घर होतं त्या घरात एखाद्या म्हणजे विवाह करून तिथंच स्थानापन्न व्हायचं, अशा ह्या गोष्टी परंपरेच्या त्याला बिलकुल आवडत नव्हत्या. सो ही लेफ्ट हिज विलेज विदाऊट टेलिंग एनीवन. आणि आतापर्यंत जो काही आपण लेसन बघितला की त्याचं गाव सोडण्याचं जे काही कारण होतं ते एक कारण आपल्याला आपण इथं सांगू शकतो. ॲज वी नो दॅट ही हॅड नेव्हर इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर, हाऊ कुड ही रॅन हिज बिझनेस. जसं आपल्याला माहिती की त्याला ॲस्ट्रॉलॉजर व्हायचंच नव्हतं, मग तू आपला बिझनेस कशा रीतीने चालवायचा? द आन्सर इज दॅट ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस अबाउट मॅनकाइंड्स ट्रबल्स. ही कलेक्टेड इनफ इन्फॉर्मेशन फ्रॉम हिज कस्टमर अँड गिव्ह सॅटिस्फॅक्टरी ॲडवाइजेस टू देम. बघा, म्हणजे आपल्या ग्राहकांच्या समस्या ऐकून त्याच्यातूनच माहिती गोळा करून तो त्यांना असे काही सल्ले किंवा उपदेश द्यायचा की त्या ग्राहकांना अगदी कम्फर्टेबल वाटायचं. समटाइम्स ही ब्लेम्ड वन ऑफ द वुमेन्स इन कस्टमर्स रिलेटिव्स or sometimes he blamed that customers' impulsive nature was responsible for his degradation. बघा,
प्रामुख्याने याच्यात काय करायचा तो, की जसं एखादा कस्टमर आला तर तो लगेच सांगायला सुरुवात करायचा की तुमच्या एखाद्या दूरच्या नात्यांमध्ये एक अशी स्त्री आहे की जिला तुमचं चांगलं जे आहे ते चांगलं होणं बघवत नाही आणि तीच तुमच्या समस्येची मूळ आहे. मग आता साहजिकच कस्टमर लगेच विचार करायचा की त्याच्या एखाद्या वेळेस कोणाशी भांडण झालेलं असेल किंवा कोणाशी त्यांचं पटत नसेल, अशी एखादी स्त्री ऑटोमॅटिक त्या कस्टमरच्या मनात येऊन जायची की हां बरोबर सांगतोय हा. किंवा तो असं सांगायचा की कस्टमर्स इम्पल्सिव्ह नेचर वॉज रिस्पॉन्सिबल फॉर हिज डिग्रेडेशन. त्या कस्टमरच्या अधोगतीचं जे काही कारण आहे, समस्येचं जे काही कारण आहे, त्याचं इम्पल्सिव्ह नेचर आहे. म्हणजे बाहेरून तो काय वाटतो कस्टमर एकदम कठोर आहे, परंतु आतून कसा आहे, अगदी हळवा आहे, मृदू आहे. मग कस्टमरलाही थोडी चांगली फिलिंग यायची. इवन म्हणजे एखादा माइल्ड कस्टमर असेल, मनाने हळवा जरी असेल, बाहेरून जरी हळवा असेल, पण त्याला हे ऐकून सुखद वाटायचं की तो कस्टमर बाहेरून कसा आहे, एकदम कठोर आहे. मग अशा रीतीने त्याचा व्यवसाय चालत असताना एका संध्याकाळच्या वेळचा प्रसंग इथं चित्रित केलेला आहे. काय होतं की जो काही नट्स वेंडर होता, ग्राउंड नट वेंडर, जे भाजलेले शेंगदाणे विक्रेता जो होता, ही ब्ल्यू आउट इज फ्लेअर. त्याने आपला विस्तव जो आहे तो विझवलेला आहे आणि हा ॲस्ट्रॉलॉजरसाठी एक सिग्नल होता दॅट ही शूड ऑल्सो बंडल अप. त्याने आपलं जे काही व्यवसाय होता तो व्यवसाय आता सर्व साधनं गोळा करून आपला व्यवसाय आता दुकान बंद करावं. बट व्हेन ही स्टार्टेड पुटिंग बॅक हिज मटेरियल इन टू बॅग, ही सेन्सेड अ पॉसिबल क्लायंट बिफोर हिम. सी, जेव्हा त्याने आपलं सर्व साहित्य बॅगेत भरण्याचं त्याने सुरुवात केली, त्याच वेळेस एक जो काही पॉसिबल क्लायंट असावा असा एक व्यक्ती त्याच्यासमोर आला. ॲस्ट्रॉलॉजर कन्व्हिन्स हिम टू सिट डाऊन अँड डिस्कस हिज प्रॉब्लेम. ॲस्ट्रॉलॉजरला वाटलं की हा शक्यतो एक क्लायंट असावा, म्हणून त्याला कन्व्हिन्स त्याने केलं की तू काहीतरी चिंताग्रस्त दिसतोय, तू काय कर, इथं बस आणि माझ्याशी 10 मिनिटे बोल, म्हणजे काही ना काही सोल्युशन त्याच्यावरती निघेल. द कस्टमर thrust his palm under an astrologer's nose. Astrologer, as usual, started telling the fault of others' nature. The man stopped astrologer. बघा, मग असं ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजरने सांगितलं की तू तुझा हात मला दाखव किंवा माझ्याशी बोल, त्यावेळेस त्याने त्याचा हात त्या कस्टमरने ॲस्ट्रॉलॉजरच्या नाकाच्या खाली बरोबर असा धरला, डोळ्यांच्या खाली, आणि मग ॲस्ट्रॉलॉजरने नेहमीप्रमाणे सांगायला सुरुवात केली की त्याचे जे काही सांगायचे जे काही मुद्दे असायचे, जसं एखाद्या स्त्रीचा संबंध की त्या माणसाच्या आयुष्यात ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या एखाद्या स्त्रीमुळे निर्माण झालेल्या आहेत किंवा त्याच्या स्वभावामुळे निर्माण झालेल्या आहेत, अशा रीतीने तो ते सांगू लागला. द मॅन स्टॉप ॲस्ट्रॉलॉजर अँड आज टू टेल सम वर्थवाईल. वर्थवाईल म्हणजे काय, जो काही वेळ तो देणार होता कस्टमर, त्या वेळ देण्याच्या योग्यतेचं काहीतरी त्या माणसाला ऐकायचं होतं. He flung out one anna to astrologer and asked to return an anna with interest if astrologer deceive him. बघा, त्याने एक आणा त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे भिरकावलेला आहे आणि त्याला सांगितलं, जर तू मला फसवलंस, चीट केलं किंवा मला खोटी माहिती दिली तर हा आणा मला व्याजासहित तू परत करायचा. आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट, दॅट आर्ग्युमेंट वॉज ॲक्सेप्टेड ऑन द डील ऑफ 8 आनाज. मग असंच काहीतरी त्यांचं चाललं की किती पैसे द्यायचे, तेव्हा 8 आण्यांवरती जाऊन तो जो काही डील होती, जो काही करार होता, तो करार त्यांचा झालेला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीट चिरूट. बघा, त्या माणसाने आपला सिगार काढला आणि तो त्याचे मस्त झुरके घेऊ लागला आणि त्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजरने मनातून देवाकडे प्रार्थना केली की हा जो काही प्रसंग आलेला आहे या प्रसंगातून मला वाचव आता. कारण नेहमीप्रमाणे जे काही कस्टमर राहायचे त्यांना असं सांगून तो ते नेहमीचे जे काही त्याची उत्तरं असायची ती उत्तरं सांगून तो बरोबर सांगून द्यायचा किंवा तो मनुष्य निघून जायचा. आणि हा जो काही ग्राहक आलेला होता हा अतिशय वेगळा होता, याला काहीतरी वेगळंच ऐकायचं होतं. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ही रिफ्यूज टू टेक द चॅलेंज बट द अदर इन्सिस्टेड टू कंटिन्यू इट. ही चॅलेंज घ्यायला त्याने नकार दिला आणि तू आता जा, मी तुला सकाळी काहीतरी उत्तर सांगेल किंवा उद्या भेटू, असं सांगून तो
चालता होण्याच्या प्रयत्नात होता, पण त्या माणसाने त्याला थांबवून घेतलं. ॲस्ट्रॉलॉजर वन्स अगेन स्टार्टेड सेईंग, देर इज अ वुमन बट द अदर वॉन्टेड टू सर्च समथिंग. वन्स अगेन डिड ॲग्रीमेंट ऑफ ₹1. पुन्हा त्या ॲस्ट्रॉलॉजरने नेहमीचं उत्तर काढलं की तुमच्या दूरच्या नात्यांमध्ये एक स्त्री आहे, तिला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. पण असं बोलतो ना बोलतो तोच त्या माणसाने त्याला मध्येच थांबवलं आणि परत त्यांची बार्गेनिंग सुरू झाली की मला काहीतरी वर्थवाईल ऐकायचं आहे. मग काहीतरी तू जे काही पैशांची मागणी होती ती ॲस्ट्रॉलॉजरने वाढवली की ठीक आहे, मग तुला जर वर्थवाईलच ऐकायचं असेल तर तू काय कर, मला ₹1 देशील. आणि ती डील परत झालेली आहे. Astrologer told the other that he was left for dead. A knife has passed through him once and he was pushed into a well. See, astrologer told the story about that customer that he was left for dead. मग त्याला मरायला कोणीतरी सोडून दिलेलं होतं, कोणीतरी त्याला चाकू मारलेला होता आणि जवळच्या एका विहिरीत ढकलून दिलेलं होतं. Then others surprised to listen it because it was true. आणि जो काही ऐकणारा होता कस्टमर, त्याला आश्चर्याचा धक्का बसला की हा खरंच माझ्या जीवनातलंच खरं सांगतोय. आणि खऱ्या अर्थाने तो जो व्यक्ती होता, तो व्यक्ती त्याला ज्याने मारलेलं होतं किंवा मारण्याचा प्रयत्न केलेला होता तो कुठं मिळेल असं विचारण्यासाठी या ॲस्ट्रॉलॉजरकडे आलेला होता. मग ॲस्ट्रॉलॉजरने नेमकं त्या मुद्द्यालाच हात घातला. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल की ॲस्ट्रॉलॉजर हा काही आधीपासून ॲस्ट्रॉलॉजी करत नव्हता, तरीसुद्धा त्याला असा गेस कसं काय करता आला, त्याचं उत्तर आपल्याला पुढे सापडेलच. द अदर सरप्राईज टू लिसन इट बिकॉज इट वॉज ट्रू. ही वॉज सेव्ड बाय पासर बाय. आणि एक पासर बाय म्हणजे जवळून त्या विहिरीच्या जवळून जाणारा जर एखादा एक व्यक्ती होता, त्याने जर ढुंकून त्या विहिरीत बघितलं नसतं तर हा जो काही व्यक्ती होता हा मेला असता. नाव द अदर बिकेम अँग्री अँड वॉन्टेड टू किल हिम बट ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड हिम दॅट ही वॉज क्रश्ड अंडर अ ट्रक. आणि खरोखरच आता तो जो काही कस्टमर होता त्याला खूप संताप आला की ह्या ॲस्ट्रॉलॉजरने खरंच सांगितलेलं आहे. आणि परत त्याच्या मनात त्याला ज्याने मारण्याचा प्रयत्न केला होता तो जो काही संताप होता तो परत उफाळून आला आणि त्याला असं वाटू लागलं की तो मला केव्हा भेटतो आणि मी त्याला केव्हा मारू. बट ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड हिम दॅट ही वॉज क्रश्ड अंडर अ ट्रक. आणि ॲस्ट्रॉलॉजरने मात्र त्याला सांगितलं की तो जो तुला मारण्याच्या प्रयत्नात असलेला व्यक्ती होता त्याला ट्रकने क्रश केलेला आहे, चिरडलेला आहे. इवन ॲस्ट्रॉलॉजर कॉल द अदर बाय हिज नेम गुरु नायक. आणि असं करता करता ॲस्ट्रॉलॉजरने त्या व्यक्तीचं नावच घेतलं, कस्टमरचं नाव, दॅट वॉज गुरु नायक. अँड द अदर सरप्राईज मोर. आणि अजून त्याला आश्चर्याचा धक्का बसला की खरंच याला इतकं माहिती आहे, माझं नावसुद्धा याला माहिती आहे. अँड ही सरप्राईज मोर टू लिसन हिज नेम. द ॲस्ट्रॉलॉजर ॲडवाइज द अदर टू रिटर्न हिज विलेज अँड नेव्हर ट्रॅव्हल टू साऊथवर्ड. आणि ॲस्ट्रॉलॉजरने त्याला सांगितलं दॅट देर इज युअर विलेज नॉर्थवर्ड. म्हणजे तुझं जे काही विलेज आहे ते आता उत्तरेकडे आहे. अँड जर तू तुझ्या भल्याचा विचार केला, इफ यू थिंक गुड फॉर युअर सेल्फ देन नेव्हर ट्रॅव्हल टू साऊथवर्ड. जर तू भल्याचा विचार करशील तुझ्या चांगल्याचा तर तू या दक्षिणेकडे कधीही प्रवास पुन्हा करू नकोस. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. आणि एवढं सत्य त्या ॲस्ट्रॉलॉजरकडनं ऐकल्यानंतर तो जो काही स्ट्रेंजर होता, जो काही कस्टमर होता, तो ॲस्ट्रॉलॉजरला पैसे त्याने खूप दिले, हँडफुल ऑफ कॉईन्स दिले, म्हणजे हातात मुठीत मावतील एवढे सुटी नाणी त्याला दिली. When astrologer reached home, his wife demanded explanation about reaching late to home. म्हणजे उशिरा घरी येण्याचं कारण त्याच्या पत्नीने त्याला विचारलं. But when astrologer flung the coins at her, she became happy as she could buy a stuff for her children. आणि हे कारण विचारत असतानाच किंवा तिला विचारायचं होतं, पण त्याआधीच ॲस्ट्रॉलॉजरने काय केलं, तिला ते कॉईन्स सर्व देऊन टाकले आणि ती खूप हॅपी झाली, आनंदी झाली. वाय? बिकॉज हर चिल्ड्रन वेअर आस्किंग अ स्टफ. म्हणजे काहीतरी खायला, काहीतरी पदार्थ तयार करावा आईने, या गोष्टींसाठी मुलं काही दिवसांपासून तिच्या मागे लागलेली होती. आणि आता खरंच ती आनंदी झाली की आता आपल्याकडे थोडेफार पैसे आले, आता आपण काहीतरी चांगलं मुलांसाठी बनवूया.
बट अ कॉईन्स वेअर ओनली 12.5 ॲनाज. बघा किती होते कॉईन्स, 12.5 ॲनाज. ॲस्ट्रॉलॉजर कर्स द मॅन. बघा ॲस्ट्रॉलॉजरने त्याला संतापात बोलला की त्या माणसाने मला फसवलेलं आहे. ही प्रॉमिस 1 रुपी. त्याने मला काय कबूल केलं होतं, 1 रुपया त्याने कबूल केलेला होता. बट ओनली 12.5 ॲनाज. आफ्टर डिनर ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड हर वाईफ दॅट अ ग्रेट लोड वॉज गॉन फ्रॉम हिम दॅट डे. मात्र आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू आपण कुठं येतो की या गोष्टीतल्या ट्विस्टपर्यंत येतो आहे. एक असा ट्विस्ट की कसं ह्या ॲस्ट्रॉलॉजरने आपल्या जीवावर आलेलं जे काही संकट होतं ते संकटातून तो निभावून त्याने नेलेलं आहे. की एक खूप मोठा लोड फार दिवसांपासून माझ्या मनावर होता दॅट, आणि तो काय झालेला आहे आता, गेलेला आहे. ही थॉट दॅट ही माईट हॅव किल्ड वन मॅन व्हेन ही वॉज लिव्हिंग इन हिज विलेज बट ही वॉज अलाइव्ह. बघा तो ह्याच विचारात होता की जेव्हा त्याच्या गावात तो राहत होता, आधीच्या पूर्वजांच्या गावात, आणि तिथं त्याने एका माणसाला मारलेलं होतं, किल केलेलं होतं, आणि त्याला वाटतं की तो मेलेला आहे आणि कोणीतरी आता आपल्याला दोषी समजेल, यामुळे तो आपल्या गावाहून ह्या गावापर्यंत पळून आलेला होता. ह्या गावात तो स्थानापन्न झालेला होता. पण आज मात्र त्याने त्या माणसाला जिवंत बघितलं. केस करा बरं कोण असेल तो मनुष्य, तर तो होता गुरुनायक. आणि योगायोगाने त्या गुरुनायकच त्याला भेटला आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजरने त्याला बरोबर ओळखलं की याचं काय होतं, भूतकाळात काय झालेलं याच्याशी. आणि त्या गुरुनायकने मात्र ॲस्ट्रॉलॉजरला ओळखलेलं नाही. हा ह्या स्टोरीमधला ट्विस्ट आहे. फ्रेंड्स, you also come to know that the other man in the story is Guru Naik, whom the astrologer seems to kill. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर त्याला मारणार होता किंवा त्याने त्याला चाकूने इजा केलेली होती आणि विहिरीत ढकलून दिलेलं होतं. कारण ते ॲस्ट्रॉलॉजरने त्याच्या पत्नीला सांगितलं की आम्ही काय करायचो, एकत्र सर्व गोष्टी करायचो, गॅम्बल वगैरे, आणि त्यामध्येच काहीतरी भांडणं झाली आणि तो व्यक्ती माझ्याकडनं अशा रीतीने मारला गेलेला होता. पण आज माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालेलं आहे, कारण आज मला कळालेलं आहे की तो मनुष्य काय आहे, गुरुनायक जिवंत आहे. अशा रीतीने हा लेसन इथं संपलेला आहे.